सत्तेचं राजकारण कायमच चक्रावून टाकणार असतं. त्यातच विषय जेव्हा कोल्हापूरच्या गोकुळचा येतो, तेव्हा राजकीय आडाखेबांना भल्या भल्यानं जमत नाही. गोकुळची सगळ्यात मोठी ताकद ही तिची कमजोरी बनली आहे. ती म्हणजे गोकुळला कोणत्याही एका पक्षामध्ये बांधता येत नाही. इथं पक्षधर्मापेक्षा गटधर्म मोठा असतो आणि याच गटधर्माचा सर्वात मोठा फटका सध्या महायुतीला बसताना दिसतोय. सत्तेच्या मुख्य खुर्चीभोवती सध्या महायुतीमध्ये आंधळी कोशिंबीरचा खेळ सुरू आहे. प्रत्येकाला आपण सत्तेतून बाहेर फेकले जाण्याची भीती वाटते आणि याच भीतीतून जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतत चाललाय. जोपर्यंत महायुती जागा वाटप स्पष्ट करत नाही, तोपर्यंत सतेज पाटील महायुतीतील फटी शोधायची संधी सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. याचा राजकीय ओढाओढीचा फायदा महाविकास आघाडी आणि पर्यायाने आमदार सतेज पाटील घेणार का, हे येणार काळच सांगेल. सध्या कोल्हापूरच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दुःसंघाच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोप, प्रशासकीय बदल्या आणि बैठकांचा धडाका पाहता ही निवडणूक विधानसभेपेक्षाही कमी रंगणार नाही, हे नक्की. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतोय तो महायुतीतील जागा वाटपाचा संघर्ष. आज आपण याच आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन मोसले. सकलमध्ये आपले स्वागत आहे. कोणत्याही युद्धात सेनापती एक असेल तर रणनीती स्पष्ट असते. याच आशयाला धरून नुकतंच आमदार सतेज पाटील यांनी एक अतिशय सूचक विधान केलं. ते म्हणाले, महायुतीत 9 कारभारी आहेत आणि आमच्याकडे फक्त एक. जरी सतेज पाटील म्हणत असले की मी एकटा आहे आणि महायुतीत 9 जण आहेत, तर या एका विधानाने महायुतीला आरसा दाखवण्याचं काम केलंय. महायुतीला गोकुळवर एक हाती सत्ता हवे. 25-0 असा विजय मिळवण्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत. पण खरा पेच आहे तो जागा वाटपाचा. महायुतीच्या 9 कारभारांच्या महत्वाकांक्षा आणि त्यांचे दावे पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये मंत्री मुश्रीफ आणि अरुण डोंगरे म्हणतात, आमच्याकडे अमुक ठराव आहेत, आम्हाला अमुक जागा हव्यात. भाजपमध्ये महाडिक आणि शिवाजीराव पाटील आहेत. ते म्हणतात, आमच्याकडे ठरावांची ताकद आहे, शिवाय राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे नेतृत्वासह जास्त जागा आम्हालाच मिळायला हव्यात. तर शिंदे सेनेमध्ये आहेत आबिटकर, मंडलिक, नरके, आबाजी. ते म्हणत आहेत की आमचाही जिल्ह्यात प्रभाव आहे, आम्हालाही योग्य वाटा मिळालाच पाहिजे. तर जनसुराचे विनय कोरे सांगतात की आमच्याकडे पक्के ठराव आहेत, आमच्या कोट्यात तडजोड होणार नाही. सतेज पाटलांना इथं हे सुचवायचं आहे की जिथे 9 नेते स्वतःच्या वर्चस्वासाठी जागा मागत आहेत, तिथे एक वाक्यता कशी येणार? आणि या 9 कारभारांच्या गर्दीतच महायुतीचं जागा वाटप अडकलंय. त्यामुळेच जागा वाटपावरून महायुतीला एकाच प्रश्नाने ग्रासले, कोणी आपल्या पुढे तर जात नाही ना. सत्तेच्या राजकारणात कोणीतरी पुढे जाणार आणि कोणीतरी मागे राहणार, हे ओघाने आलंच. पण यामुळेच महायुतीत डोळ्यांवर पट्टी बांधून एकमेकांची ओढाओढी सुरू आहे. त्यात आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे महायुतीतीलच एक गट हा महाडिक गटाला शह देऊ पाहत आहे. पण सध्या राज्य सत्तेच्या नाड्या आणि प्रशासकीय यंत्रणा भाजपच्या हातात आहे. भाजपचे राज्य पातळीवर नेतृत्व गोकुळमध्ये महाडिक गटाकडेच मुख्य नेतृत्व म्हणून पाहत आहे. त्यामुळं महाडिक विरोधी गटाला अडवून ठेवायला राज्य नेतृत्व हस्तक्षेप करत आहे. याचा नुकताच प्रत्यय आला. अलीकडच्या गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवरील सुनावणीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जी तडकाफडकी बदली झाली, यावरून प्रशासकीय पातळीवर सत्तेच्या यंत्रणेचा कसा वापर होतोय याचे संकेत मिळतात. पण महायुतीत असेही काही गट पडलेत जे छुप्या पद्धतीने एकमेकांचे पाय खेचत आहेत. कोणी कोणाचे ठराव बाद करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करते, तर कोणी कोणाला जागा मिळू नयेत म्हणून फिल्डिंग लावते. या सर्व नेत्यांचे जागा वाटप जुळण्यासाठी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन सुरू आहे. पण अजूनही या गणितामध्ये कोणालाच यश आलेलं नाही. तुम्ही पाहिलं असेल, महायुतीमध्ये सगळे नेते आकडेमोड करत आहेत. पण गोकुळ सारखी निवडणूक लढवण्यासाठी जे समजुतीचं आणि दीर्घकालीन नियोजन हवं असतं, ते सध्या तरी महायुतीमध्ये दिसत नाहीये. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर अविश्वास दाखवत डोळे बंद केले आहेत. हीच डोळ्यावरची पट्टी काढून आता जागा वाटपाची कोंडी फोडण्याची गरज आहे. आणि याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून थोडी तडजोड करून केली पाहिजे. पण सद्यस्थितीत आंधळी कोशिंबीरचा खेळ असा सुरू आहे आणि तो थांबवण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. याच गोंधळाचा थेट फायदा महाविकास आघाडीला आणि सतेज पाटलांना होणार हे स्पष्ट दिसतंय. आणि मग यातूनच आमदार सतेज पाटील हे महायुतीतील फटी शोधायची एकही संधी सोडत नाहीत. परवा सतेज पाटील हे कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांना भेटले.
आज तर त्यांनी कडी केली. त्यांनी चक्क आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेतली. यावरून सतेज पाटील एकही संधी सोडत नाही असं दिसतंय. थोडक्यात काय, सत्तेच्या राजकारणात महत्वाकांक्षा असणं नक्कीच गैर नाही. सत्तेमध्ये वाटा मागणं नैसर्गिक आहे, पण आज खरी गरज आहे सत्तेसाठी चालू असलेला जागा वाटपचा खेळ थांबवण्याची. या खेळातील प्रत्येक डावपेच गोकुळशी निगडीत असणाऱ्या दूध उत्पादकांना डागण्यात येत आहे. त्यामुळे नेत्यांनी हे विसरून चालणार नाही की गोकुळ ही केवळ एक राजकीय संस्था नाही, ही कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाची रक्तवाहिनी आहे. या संस्थेवर जिल्ह्यातील तब्बल 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. सत्तेच्या या साठमारीत ज्या सामान्य शेतकऱ्याने घामाच्या थेंबातून हा संघ उभा केलाय, त्याच्या हिताचा विसर पडू नये इतकंच. तुम्हाला काय वाटतं? महायुतीने जागा वाटप तातडीने स्पष्ट करायला हवे का? कारण निवडणूक जाहीर होण्याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.